हा माता पण पुढे गेला आणि हे शरीर आहे ना असंच अलगद वरती उचलायचं. ढोकरा जमिनीला टेकवायची नाही होतोसपर्यंत. पण ज्याला काही येतच नाही तर त्यांनी अशी ढोकरं टेकवली तर चालतील आणि ती आसनं केली तरी चालतील. कळलं की नाही. परंतु बॅलन्सिंग करताना काही दिवसानंतर ढोकरं जमिनीला टेकवायची नाही आहे तर स्ट्रेट राहायचं आहे. कळलं. इथे श्वासावरती लक्ष असेल. इथे काय असेल आपला श्वासावरती लक्ष असेल आणि शरीर असं हातावरती तोललं गेलं पाहिजे. हां बघा. श्वास सोडला, रेचक केला, पूरक केला, श्वास भरला, इथे श्वास भरलाय आणि श्वास भरूनच टर्न मारला पूर्ण आणि उजव्या पायाकडे, कारण मी डाव्या साईडून गेलेलो आहे पहिलं, तर उजव्या पायाचा हा टाच फोटो आहे की नाही ती बघायची, बघण्याचा प्रयत्न करायचा, समोर यायचं, श्वास सोडायचा, परत श्वास भरायचा, टर्न मारला, इकडची खोड बघायची, समोर आलो, श्वास सोडला. बघा. परत श्वास सोडला, भरला, समोर आलो, श्वास सोडला, परत भरला, समोर आलो, श्वास सोडला. इथेच भरायचं आहे, टर्न मारायचं आहे, समोर येऊन श्वास सोडायचा, परत भरायचा आहे, समोर यायचं आहे, श्वास सोडायचा. हे पहिलं आसन झालं. कुठं आलं? पहिलं आसन. त्याला म्हणतात सर्पासन. कळलं की? दुसरं जे आसन आहे बघा, पायामध्ये अंतर ठेवायचं खांद्याच्या लेवलमध्ये आणि दोन्ही हात असे अडकवायचे वरती, हाताची तळवे आकाशाकडे, म्हणजे उदरव असतं. म्हणजे उदरव असताना हात कुठे गेला? वरती गेला, म्हणजे हाताचे तळवे कुठे गेले? वरती गेले. हां, उदरव असतं कटी वक्रासन. ह्याला नाव काय? उदरव असतं कटी वक्रासन. रेचक केला, श्वास सोडला, पूरक केला, श्वास भरला आणि लेफ्ट साईडला आपण टर्न मारला. जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जायचं आहे. फक्त ढोकरा जी आहे ती फोल्ड करायची नाही आहे, ताट, आणि दोन्ही दंड कानाला काय झाले पाहिजे? स्पर्श केला पाहिजे, असं खेचायचं आहे. समोर यायचं आहे, श्वास सोडायचा आहे, परत भरला, राईट साईड, समोर आलो, श्वास सोडला, परत भरला, लेफ्ट साईड, समोर आलो, श्वास सोडला, परत भरला, राईट साईड, समोर आलो, श्वास सोडला, परत भरला, लेफ्ट साईड, समोर आलो, श्वास सोडला, परत भरला, राईट साईड, समोर आलो, श्वास सोडला. हे किती आवर्तने करायची आहे? 3-3. किती करायची आहे? 3-3 आवर्तनं करायची आहे. नंतर लगेच ताबडतोब समान असतं. वक्रासन पण म्हणतात. कळलं की नाही? नावाचा थोडासा इकडे होत आहे. कळलं? रेचक करायचा, परत पूरक केला आणि लेफ्ट साईडला पूर्ण टर्न मारला, पाय जमिनीवरती साईड जेवढं जाता येईल तेवढं जायचं आणि इथं मधला बोट बघायचा प्रयत्न करायचा आहे मानेने, म्हणजे नजरेने बघायचं आहे. समोर आलो, श्वास सोडला, परत भरला, राईट साईड टर्न मारला, इथं मधला बोट बघायचं, समोर आलो, श्वास सोडला, परत भरला, लेफ्ट साईड, समोर आलं, श्वास सोडला, परत भरला,
राईट साईड. मधलं बोट बघायचा प्रयत्न करायचा. समोर यायचा, श्वास सोडायचा. परत भरला, लेफ्ट साईड. समोर आलो, श्वास सोडला. परत भरला, राईट साईड. समोर आलो, श्वास सोडला. कळलं की हे त्याला 3 आसन झालं. चौथं आसन जे आपण करणार आहोत ते चौथं आसन आहे कागासन. काय कागासन? जसं आपण पाणी पित होतो की नाही, तर बसायचो बघा. तर ही पद्धत असं ताट बसायचं. कळलं? मग ज्यांना आता हे बसता येत नाही तर त्यांनी डोकं टेकवलं तरी चालेल, पण नेहमी नाही. ही थोडीशी काय तुम्हाला सूट दिलेली आहे, परंतु ही पद्धत आहे. श्वास सोडला, श्वास भरला, जो पाय वरती आहे त्या साईडवर आपण काय केलं असं बघा, एकमेकाला दाबलं, इकडून दाबलं, इकडून दाबलं आणि टर्न मारला. आणि खांद्याच्या रेषेत आपण मागे बघण्याचा काय केलं, प्रयत्न केला. पोटाला काय केला, दाब दिला. समोर आलो, श्वास सोडला. पुरत श्वास भरून आपण मागे गेलोय बघा, पुरत करून मागे गेलोय. आणि ही पद्धत बघा, इथे दाब पडतो. समोर आलो, श्वास सोडला. परत भरला, टर्न मारला, दाब दिला व्यवस्थित, पोटाला टिका बसलाय. समोर आलो, श्वास सोडला. पाय बदलायचा, श्वास सोडला. साईडला आपण टर्न जायचं. म्हणजे आता उजव्या साईडला चालू आपण, तर उजवा पाय वरती आहे आणि दाब दिलाय बघा. समोर आलो, श्वास सोडला. परत भरला, परत गेलो आपण मागे. खांद्याच्या सरळ रेषेत आपण बघायचं आहे मागे आणि पोटाला मिळखा बसला पाहिजे. समोर आलो, श्वास सोडला. परत भरला, समोर आलो, श्वास सोडला. आपण आपल्या कॅपॅसिटी